तुक्याच्या संगे वैष्णवजन श्रेष्ठ निधडे असती कोण कोण संताजी तेली बहुत प्रेमळ अभंग लिहत बसे जवळ. हा अभंग आहे संत बहिणाबाई पाठक यांचा, ज्या तुकाराम महाराजांच्या अनुयायी होता. त्या या अभंगामध्ये म्हणत आहेत की तुकाराम महाराजांबरोबर निधड्या छातीचे धाडसी साहसी मंडळी सुद्धा होती, की जी मंडळी धाडसीपणाने त्यांच्याबरोबर काम करायची, टीकाकारांना विरोधकारांना न घाबरता त्यांच्यासोबत सतत असायची. त्यात महत्वाचे नाव म्हणजे संताजी जगनाडे महाराज होय. तुकाराम गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्यानंतर कशा प्रकारे संताजी जगनाडे महाराज हे सतत तुकाराम महाराजांच्या सोबत होते हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेच. तर हे संताजी महाराज कसे निधड्या छातीचे वैष्णव होते ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर शीतल अमित भोयर अभंगाच्या गाभाऱ्यात आपले स्वागत करते. तुकाराम महाराज यांचा तब्बल 16 वर्षाचा सहवास लाभलेले संताजी यांनी संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे पुनर्संकलन तर केलेच, आणि सोबतच महाराजांच्या पश्चात 50 वर्ष त्यांनी ही गाथा जपली, तिचा सांभाळ केला. संत तुकाराम महाराजांच्या निर्वाणानंतर संत संताजी यांच्या गावी चाकण येथे परतले. तो काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. मुघलांद्वारे बऱ्याच मौल्यवान मंदिरांची तोडफोड, ग्रंथांची जाळपोळ होत होती. अशा परिस्थितीमध्ये संत तुकोबारायांची गाथा जपून ठेवणे हे फार मोलाचे काम होते. चाकण त्यातल्या त्यात पुण्याजवळ असल्याने तिथे वारंवार मुघलांचे हल्ले होत असत. एकदा चाकण गावामध्ये शाहिस्तेखानाचा हल्ला झाला. त्यावेळी संताजी हे घरी एकटेच होते. त्यांची बायको तिच्या माहेरी खेडला गेली होती, तर आई वडील आईच्या माहेरी सुदुंबरी येथे गेले होते. शाहिस्तेखानाचा हल्ला झाला, सर्व गावामध्ये जाळपोळ सुरू झाली. आता काय करायचं? संत तुकाराम महाराजांची गाथा कशी वाचवायची या विचारात ते घरातून गाथा घेऊन बाहेर पडले. स्वतःच्या जीवापेक्षा त्यांना ती गाथेची चिंता होती. दिवस त्यातल्या त्यात पावसाळ्याचे. शत्रूपासून लपत छपत जात असतानाच जोरदार पावसाने संताजींना गाठले. आता अजूनच काळजी वाढली. गाथा कशी वाचवू? तेवढ्यात त्यांना एक दूर झोपडी दिसली. ते तिथे पोहोचून दार वाजवतात, तर आतून एक माऊली दार उघडतात आणि म्हणतात, काय हवंय? संताजी तुकाराम महाराजांची गाथा जवळ असल्याचे सांगतात. झोपडीतील ती माऊली एक घोंगडी त्यांना देते आणि म्हणते, यात जपूत घेऊन जा. घोंगडीमध्ये गाथा गुंडाळून शूर संताजी महाराज सुदुंबरीकडे धाव घेतात. सुदुंबरी म्हणजे आईच्या माहेरच्या दिशेने. पावसाचा जोर इतका वाढतो की सुदुंबरीकडे जाणाऱ्या नदीला पूर देखील आलेला असतो. मागे मुघल सेना, समोर पूर, तरी पण न डगमगता संत संताजी महाराज पूर आलेल्या नदीकडे वळतात. डोक्यावर घोंगडीतील गाथा ठेवून सुखरूप पूर पार करतात आणि सुदुंबरीमध्ये पोहोचतात. असे हे धाडसी संताजी. पुढे असेच काही वर्षानंतर दिलेर खान आणि बहादूर खान चाकणवर हल्ला करतात. पुन्हा तेच जाळपोळ, कत्तली सुरू होतात. यावेळी मात्र चाकणला संताजी महाराजांच्या घरी कोणीच नसतं. ते त्यांच्या बायकोच्या माहेरी खेडला असतात. परंतु हल्ला झाला हे समजतात त्यांचा जीव कासावीस होतो, कारण तुकाराम गाथा तिथे असते. जीवाची पर्वा न करता गाथा वाचवण्यासाठी ते चाकणकडे निघतात. कसे बसे घरी पोहोचतात. गाथा घेऊन मामाच्या गावाकडे म्हणजे तळेगावकडे निघतात. यावेळी मात्र शत्रू त्यांच्या सतत पाठीशी असतो. कसे बसे प्राण वाचवून ते तळेगावला पोहोचतात आणि तुकाराम महाराजांचे हे शब्द धन वाचवतात. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तुकाराम महाराजांच्या या ओवीना तंतोतंत संताजी महाराजांना लागू पडतात. मात्र त्यांचे हे मोठेपण समाजाच्या खूप कामात आले. म्हणतात, सोन्याची परीक्षा अग्नीतून होते. या सोन्यासारख्या संताला सतत अग्नीचे चटके सोसावे लागले हो. या थोर संताचे उपकार आपण आजीवन फेडू शकणार नाही. जेव्हा तुकाराम महाराज अभंग म्हणायचे तेव्हा देखील त्यांनी या अभंगाचे लेखन केले. गाथा बुडल्यानंतर गाथेचे पुनर्लेखन केले आणि सलग 50 वर्ष गाथेचे संरक्षण केले. संत संताजींनी ही गाथा अमर केली, अक्षर केली. संत तुकारामांच्या संगतीत राहून संत संताजींचे कवित्व देखील बहरले होते. 85 अभंगाची रचना त्यांनी स्वतः केली. त्यातील त्यांचा हा सुंदर अभंग. सगुण हा घाना घेऊन बैसलो, तेली जन्मा आलो घाना घ्याया. नाहीतर तुमची आमची एक जात, कमी नाही त्यात अनुरेणू. संतू म्हणे जाती दोनच त्या आहे, स्त्री आणि पुरुष शोधून या पाहे. माझा जन्म तेली जातीत झाला, त्यामुळे मी तेल काढण्याचे काम करतो. परंतु समाजातील काही लोकांनी वेगवेगळ्या जाती निर्माण करून लोकांमध्ये भेद निर्माण केला.
परंतु जातीवरून माणसाची खरी ओळख नाही. आपण सर्वांमध्ये अणुरेणू इतकाही फरक नाही. प्रकृतीद्वारा निर्मित मुळात दोनच जाती आहेत, एक म्हणजे स्त्री आणि दुसरी म्हणजे पुरुष. इतर कुठलीही जात हयात नाही. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांना